श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. यंदा उद्या 6 मार्च वार शुक्रवार या दिवशी आलेली आहे संकष्ट चतुर्थी. या संकष्ट चतुर्थीला आपल्या हिंदू शास्त्रामध्ये भालचंद्र संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखले जाते. संकष्ट चतुर्थी ही कृष्ण पक्षामध्ये आलेली असते आणि या कृष्ण पक्षामध्ये आलेली संकष्ट चतुर्थी ही भगवान गणपतीला समर्पित केली जाते. गणपतीची पूजा आराधना करण्यासाठी पवित्र दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी गणपती बाप्पाची पूजा, उपवास, अभिषेक आणि मंत्रजप जर केला तर याचं विशेष फळ आपल्याला प्राप्त होते. बाप्पाची जी संकष्ट चतुर्थी आहे, या संकष्ट चतुर्थीलाच संकट दूर करणारे आणि विघ्न दूर करणारे या नावातच संकष्टी या शब्दाचा अर्थ दडलेला आहे. हे व्रत मनोभावे केल्याने जीवनातील समस्या दूर होऊन, अडचणी दूर होऊन, त्याचबरोबर आपल्या पौराणिक कथेमध्ये या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये असं काही सांगितलं गेलेलं आहे की संकष्ट चतुर्थीला गणपती तत्व हे नेहमीच्या तुलनेत संकष्ट चतुर्थीला भरपूर प्रमाणात पृथ्वीवर जागृत अवस्थेत असते. म्हणूनच संकष्ट चतुर्थीच्या दिवशी इथे अर्पण करा एक सुपारी. ही सुपारी अर्पण केल्याने जर विवाहात की काही अडचणी येत असेल किंवा समस्या येत असेल, मुलाचं लग्न लवकर जुळावं किंवा मुलाच्या लग्नामध्ये कार्यामध्ये विघ्न येत असेल, मुलाच्या कुंडलीमध्ये राहू, केतू, मंगळ दोष हा दोष असेल तर हा उपाय केल्याने सर्व दारिद्र्य दूर होऊन आर्थिक समस्या दूर होतात. घराची, पतीची, मुलाची खूप प्रगती होते आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने वर्षानुवर्ष घरामध्ये धन संपत्ती येईल. म्हणून अशी सुपारीचा उपाय जो आहे तर तो कुठे करायचा आहे, कोणत्या वेळी करायचा आहे, अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी खाली त्रिकोणावर क्लिक करा आणि संपूर्ण माहिती नक्की शेअर करा आणि नक्की पहा.